नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची सराव परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, तर सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करायचा आहे। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्या ज्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवण्यास मदत होईल। विभाग 1 गद्य 18 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न पहिला अ, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। उताऱ्याचे व्यवस्थित वाचन करायचे आहे आणि सूचनेनुसार कृती करायची आहे। कृती क्रमांक 1 आकृतिबंध पूर्ण करा। कृती क्रमांक 2 चौकटी पूर्ण करा। मातीच्या ढिगात आढळणारे आणि ब आहे तुमचे केस अजून काळे आहेत या प्रश्नातून उघड होणारी गोष्ट। उतारा व्यवस्थित वाचला की तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील। कृती क्रमांक 3 स्वमत आहे। स्वमत म्हणजे तुमच्या स्वतःच्या मताने ते उत्तर लिहायचं आहे। हा प्रश्न अजिबात सोडायचा नाही। तुमचे स्वतःचे मत मांडले तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळतात। प्रश्न पहिल्यातील हा प्रश्न, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 7 गुणांसाठी हा उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे। प्रश्न पहिल्यातील ही प्रश्न, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला कृती पूर्ण करायची आहे। विभाग 2 पद्य विभाग आहे 16 गुणांसाठी। त्यातील प्रश्न दुसरा अ आहे 8 गुणांसाठी। खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। त्या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित कृती बघा। पहिली कृती आहे आकृती पूर्ण करा। दुसरी कृती आहे चौकटी पूर्ण करा आणि कृती क्रमांक 3 आहे काव्य सौंदर्य। प्रश्न दुसऱ्यातील आ प्रश्न, खाली दिलेल्या 2 कवितांच्या शीर्षकांपैकी कोणत्याही एका कवितेचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करा 4 गुणांसाठी। 2 कविता दिलेल्या आहेत, कोणत्याही एका कवितेचे तुम्हाला रसग्रहण करायचं आहे। एक आहे आश्वासक चित्र आणि दुसरे आहे आकाशी झेप घेरे। प्रश्न दुसरा ई, खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा। विभाग 3 स्थूल वाचन आहे 6 गुणांसाठी। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, म्हणजे प्रत्येक कृतीला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। विभाग 4 भाषा अभ्यास 16 गुणांसाठी आहे। प्रश्न चौथा अ, व्याकरण घटकांवर आधारित कृती। प्रश्न चौथ्यातील आ प्रश्न, भाषिक घटकांवर आधारित कृती आहे 8 गुणांसाठी। विभाग 5 उपयोजित लेखन आहे 24 गुणांसाठी। त्यातील प्रश्न 5वा अ, खालील कृती सोडवा 6 गुणांसाठी आहे पत्रलेखन। खाली दिलेली जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार पत्रलेखन करा। त्या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे, ग्रंथ मित्र प्रकाशन, ग्रंथाद्वारे मनोविकास, भव्य ग्रंथ विक्री आणि पत्रलेखन करायचे आहेत। तुमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी करायची असून सवलतीचे दर व नव्या पुस्तकांची माहिती मागवायचे पत्र लिहायचे आहे, किंवा सवलतीच्या दरात तुमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी करायची असून पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा। दोघांपैकी कोणतेही एक पत्र तुम्हाला लिहायचे आहे।
किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे। सारांश लेखन विभाग 1 मधील गद्य प्रश्न 1 मध्ये दिलेल्या उत्तराचे सारांश लेखन करायचे आहे। आपण तो उत्तरा पाहू। या ठिकाणी प्रश्न 1 मधील ई क्रमांकाचा जो उत्तर आहे या उत्तराचे तुम्हाला सारांश लेखन करायचे आहे। जे महत्त्वाचे मुद्दे आहेत 5-7 मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी लिहायचे आहेत। प्रश्न 5वा आ, खालील कृती सोडवा। 3 कृती दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 कृती तुम्हाला 10 गुणांसाठी सोडवायच्या आहेत। एका कृतीला 5 गुण। पहिली कृती आहे जाहिरात लेखन। आकर्षक जाहिरात तयार करायची आहे, शालेय वस्तू, सवलत, घाऊक विक्री। दुसरी कृती आहे कथा लेखन करायचे आहे। शेवट दिलेला आहे आणि आपल्याला त्या आधारे पूर्ण कथा लिहायची आहे। आणि नंतर तिसरी कृती आहे बातमी लेखन। शीर्षक दिलेला आहे आणि त्याच्यावरून बातमी लेखन करायचे आहे। कोणत्याही 2 कृती तुम्ही पूर्ण करायच्या। प्रश्न 5वा ई, लेखन कौशल्य। कोणतीही एक कृती लिहायची आहे। एक आहे आत्मकथन, वहीचे आत्मकथन लिहायचे आहे। दुसरे आहे वैचारिक लेखन, मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करायचे आहे किंवा प्रसंग लेखन करायचे आहे। फुलझाडांचे भव्य प्रदर्शन, या प्रदर्शनाला तुम्ही गेला आहात अशी कल्पना करून तुम्हाला प्रसंग लेखन करायचे आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची सराव परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे। तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा।